देवेंद्र फडणवीस सरकारची वर्षपूर्ती. फडणवीसांनी 5 डिसेंबर 2024 ला घेतली होती मुख्यमंत्री पदाची शपथ. राज्यातली 65% जनता फडणवीस सरकारच्या पाठीशी. ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या राज्यव्यापी सर्वेक्षणात टक्केवारी समोर. फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीचा लेखाजोखा, राजकारण आणि पत्रकारितेतील विचारवंत करणार विश्लेषण. आज रात्री 8 वाजता जय महाराष्ट्रवर महाचर्चा. रशियन नागरिकांना 30 दिवसांचा पर्यटक व्हिसा मिळणार. दहशतवादी हल्ले रोखण्यात रशियाची भारताला मदत होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी अनाथ मुलांसोबत संवाद. अनाथ मुलांसोबत बोलताना मुख्यमंत्रीही भावुक. घपले करण्यास घाबरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. वर्षपूर्तीवरून अंबादास दानवेंचा सरकारला टोला. वरळीमध्ये कामगार युनियनवरून भाजप आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा. कामगार संघटनेचा बोर्ड लावण्यावरून वाद. आम्ही कामगारांच्या बाजूने उभे राहणार, भाजपची भूमिका. युनियन काढण्याचा अधिकार सर्वांनाच, राडा करणाऱ्यांवर कारवाई होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा. मतभेद झाले, मनभेद नाही. राणे चव्हाण वादावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार. नागपूर खंडपीठाचा निर्णय. सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय कायम. महानगरपालिकांचं बिगुल 20 किंवा 22 डिसेंबरला वाजणार. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं सूतोवाच. पुणे पोलिसांकडून शीतल तेजवानीच्या घरांची झाडाझडती. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांची कारवाई. मुंबई गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच. टोलनाके सुरू करण्याचा डाव. ठाकरे गटाचा सरकारवर आरोप. राष्ट्रपती भवनात पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर. राजघाटावर महात्मा गांधींना केलं अभिवादन. भारत आणि रशियामध्ये आज महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या. सोन्याचे दर पुन्हा तेजीत. सोन्याचा भाव जीएसटी सह 1,32,000 रुपये प्रति तोळा. चांदी प्रति किलो 1,84,000 रुपयांवर. गेल्या 11 वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अभूतपूर्व बदल. भारत हा जगातील 3री मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर. पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा. व्याजदरात 0.25% कपातीचा निर्णय. रेपो रेट 5.25% खाली. भारताला धोका बाहेरून नव्हे तर आतूनच. जिहादी महिलांवरून संग्राम जगताप आक्रमक. अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्काची नोटीस अमान्य. पार्थ पवार अमेडिया कंपनीमध्ये भागीदार. कंपनीवर मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. टीईटीच्या सक्तीविरोधात शिक्षकांचं आंदोलन. शिक्षक शिक्षकेतर संघटनांचं शाळा बंद आंदोलन. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद. कोट्यवधींचे व्यवहार ठप्प. पुण्यातल्या नवले पुलावरील वेग मर्यादेमध्ये बदल. भूमकर पूल ते नवले पूल ताशी 40 किलोमीटर इतकीच वेग मर्यादा. अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाचा निर्णय. मराठवाडा आणि विदर्भ यापुढे होणार अतिवृष्टीचे हॉटस्पॉट. कोकण पट्ट्यामध्ये समुद्राच्या पातळीमध्ये वाढ. अरबी समुद्रात चक्रीवादळ होणार अधिक तीव्र. मुंबईसह देशभरातील विमानतळांवर गोंधळ. 550हून अधिक उड्डाणं रद्द. इंडिगोकडून दिलगिरी व्यक्त.